संघातून खेळणार आहे, संघासाठी कर्णधार म्हणून पुढे आलेले पुन्हा एकदा परत टाळ्या वाजवूया आणि हा सामना सुरू झालेला आहे। या सामन्यामधून निश्चितपणाने आपली अपेक्षा पूर्ती होणार आहे। कोणती या स्पर्धेमधील कोणती अपेक्षा पूर्ती असणार आहे? अपेक्षा पूर्ती अशीच असणार आहे की दोन्ही संघामधून निश्चितपणाने नावाजलेले खेळाडू या ठिकाणी खेळ सादर करतील आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे सुंदर चढाया, सुंदर पकडी, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर करतील। निश्चितपणाने ही अपेक्षा पूर्ती करतील। पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेला खेळाडू आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये निधा रेषेवर स्थिरावत, मध्यभागी पुन्हा एकदा आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये अजय स्मृती धामापूर आणि जागपाता तामाणी यांच्यामध्ये चालू असलेला असा हा सामना निश्चितपणाने रंगतदार अवस्थेकडे जाईल, यामध्ये कोणती शंका नाही। तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने हे सामने ज्या ज्या ठिकाणी भरतात त्या त्या ठिकाणी हे संघ आपली उपस्थिती देतात आणि खेळ करतात आणि बघता बघता एक सांघिक पकड या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघाकडून चांगला खेळ होतोय, सुंदर चढाया, सुंदर पकडे या ठिकाणी होताना आपण पाहतो आहे। चालू असलेला सामना अजय स्मृती धामापूर विरुद्ध जागमाता तामाणे, यानंतर पुढचा होणारा सामना नोंद घ्यायची आहे। यानंतर पुढचा होणारा सामना उजगाव विरुद्ध जुगाई विग्रवली। आपल्यासाठी पहिला पुकार उजगाव विरुद्ध जुगाई विग्रवली। चालू असलेला सामना अजय स्मृती धामापूर विरुद्ध जागपाता तामाणे, संयमी पण तितकेच कार्यतत्पर खेळ करतात। बजर तिसऱ्या चढाईसाठी प्रो कबड्डीच्या नियमानुसार निश्चितपणानं करूया बरो या पद्धतीची चढाईपट्टीची असणार आहे। चढाईची वेळ संपत चाललेली आहे आणि तरीही अद्याप काही यश येताना दिसत आहे। चढाईपट्टी बाद झालेला आहे। या श्री गांगोबा माईनवाडी कबड्डी संघ आयोजित या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चालू आहे आणि या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला सहकार्य केलेला आहे, मदत केलेली आहे, असे अनेक हात, अनेक लोक आपल्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत, ज्यांच्या नावाचा उल्लेख मागापासून मी करतो आहे। हरपुड्यामधून अनंत तुकाराम भिरे आहेत, हरपुड्यामधून अनिल तुकाराम भिरे आहेत, ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आहे आणि त्यामुळे त्या स्पर्धा घेणं आम्हाला निश्चितपणानं सहशक्य झालेला आहे। या भागातील आमचे डॉक्टर अनिल गडे यांनी सुद्धा मदतीचा हात दिलेला आहे। त्याचबरोबर नितीन गडे, त्याचबरोबर संदेश काशीराम घाग जे बेलारी सरपंच आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी या कबड्डी स्पर्धा संपन्न करण्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे। मी सहकार्य करणाऱ्या या सर्व मंडळींची जी नावं वाचतो आहे त्यांना मनपूर्वक श्री गांगोबा माईनवाडी कबड्डी संघ याच्या वतीने धन्यवाद देतोय। त्यानंतर आमच्या निवे खुर्द परमवाडीचे गावचे पाटील आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माजी सरपंच आदरणीय अनंत परब यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे। या ठिकाणी रविराज माईन, सिद्धी ज्वेलर्स देवरोग, विजय टेलर्स देवरोग, न्यू बेंगलोर अय्यंगार बेकरी देवरोग, कुमार फ्रूट स्टॉल देवरोग, अबीर मेडिकल देवरोग, विनोदय मेडिकल देवरोग या आपल्या मित्राची स्मृती जागवण्यासाठी आज, काल आणि उद्या अशा 3 दिवसाच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांमुळे आजची ही स्पर्धा अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये आजही होते। उद्या होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका असणार नाहीये आणि या स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करतात या ठिकाणचे अनेक मान्यवर जे काम करतायत त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो। कारण देवरोग पासून 10 किलोमीटर परिसरामध्ये या खेडे गावामध्ये या स्पर्धा संपन्न होतात आणि आपण या ठिकाणी आलेला आहात सांघिक पकड करता करता
आपल्या संघ सहकार्याचा पाय रेषेच्या पलीकडे गेल्यानं विरुद्ध अर्थात चढाईपटूला गुण मिळतो आहे अशी एक अवस्था या ठिकाणी निर्माण होते. पंचाने फार सुंदर निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये खेळणारा पुढचा संघ जो आहे तो उजगाव जुगाई विग्रवली या दोन संघादरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही संघाने आपल्याला आवश्यक असणारी आवश्यक तयारी करून घ्यायची आहे. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर आपल्याला दुसरा पुकार आणि हा संघ संपता क्षणी तिसरा पुकार दिला जाईल. आपण ताबडतोब मैदानामध्ये उपस्थित व्हायचं आहे. ते उजगाव आणि विग्रवली या दोन्ही संघांनी आपल्याला आवश्यक असणारी तयारी करून घ्यायची आहे. मैदानात चालू असलेला सामना अजय स्मृती धामापूर विरुद्ध जाखमाता तामाने यांच्यामध्ये चालू आहे. या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचा हातभार लागलेला आहे. त्याच्यामध्ये आहे नेवे बुद्रुक मधून प्रथमेश शिंदे. मी मगाशी या ठिकाणी घोषणा केली होती गागोवा मायनो सॉरी आकार वाकोवा हरकोडे आणि माळवासी कर्णधारांनी कृपया संपर्क साधा. या श्री गंगोबा माईनवाडी कबड्डी संघाला मदत करणारे सहकार्य करणारे प्रथमेश शिंदे नेवे बुद्रुक, कदम फुटवेअर देवरुख, राजाराम तुकाराम परशुराम ग्रामपंचायत सदस्य नेवे खुर्द, काशीनाथ घोक हरपुडे, संदीप सूर्यकांत घडशी देवरुख, दीपक काशीराम गावडे हातीव या मंडळीने सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतो आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि पुढचा होणारा सामना जो आहे तो उजगाव आणि जुगाई विग्रवली यांच्यासाठी दुसरा पुकार. या स्पर्धेला मदत करणारे आदरणीय दीपक काशीराम गावडे हातेव, राकेश गुरव आणि रुही राकेश गुरव उपसरपंच नेवे खुर्द, स्वाती कृष्ण पवार अर्थात परत ग्रामपंचायत सदस्य नेवे खुर्द, दिलीप कृष्णा घाट एलआयसी एजंट, सीताराम दलोत मायन एलआयसी एजंट यांनीही या मंडळाला या कबड्डी संघाला आपल्या परीनं आपलं योगदान देऊन सहकार्य केलेलं आहे. मी या कबड्डी संघाच्या वतीनं योगदान देणाऱ्या असंख्य अशा हातांना मनपूर्वक सलाम करतो. आपल्याला धन्यवाद देतो आहे. चालू असलेला सामना जो आहे तो अजय स्मृती धामापूर विरुद्ध जाखमाता तामाने. पुन्हा एकदा सांगी पकड आणि सांगी पकड करण्यामध्ये यशस्वी झाले. एकाच परिसरातील पंचक्रोशीतील हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अजय स्मृती धामापूर अजयची स्मृती या ठिकाणी जागवत असताना त्याच्या पाठीमागे त्याचे संघ सहकारी भले या स्पर्धेमध्ये यश येवो नाही येवो परंतु अजयची स्मृती जागवण्यासाठी आपला संघ घेऊन मैदानात उतरले. मी ज्याचा उल्लेख केला की या संघाचा जो कर्णधार आहे तो खरं तर अजयचा पुतण्या आहे. बालवयामध्ये या कबड्डीच्या ओपनच्या संघाबद्दल खेळतोय. फार मोठं कौतुक आहे. निश्चित पुन्हा एकदा चढाईसाठी जातो तो अजयचा पुतळा. पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण याचं निश्चित कौतुक करूया. निरारेषा पार केलेली आहे आणि एवढ्या मोठ्या संघाच्या पुढे तो गुण आपल्या संघासाठी एक गुण घेऊन आपल्या मैदानात सुखरूप करून आलेले आहे. निश्चित या चढाईपटूचं कौतुक आहे. अजयची स्मृती जागवत असताना त्याच्या संघ सहकार्याने गावच्या सर्व मंडळींनी केलेला हा प्रयत्न आपल्या सगळ्यासाठी निश्चितपणाने डोळ्याचा पारदा फेडणारा करतोय असं माझं मत आहे. कारण झाले बहु होतील बहु या समहात असा आमचा अजय घरी गेला तरी त्याचा पुतळा या ठिकाणी त्या कुटुंबातली जागृती आणि अस्तित्व टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि एवढ्या मोठ्या दिग्गज खेळाडू पुढे आपला खेळ दाखवतो आणि पुन्हा एकदा एक गुण आपल्या मैदानात परत आलेला आहे. धन्यवाद.
अजय स्मृती धामापूर आणि जातमता तामाने यांच्यामध्ये चाललेला असा हा सामना. चांगला खेळ होताना याही दोन संघादरम्यान या ठिकाणी पाहतो आपण. चढाईपटीची वेळ संपल्याचा बजार आपल्याला आवाज देतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं आहे ते आदरणीय शशिकांत शांताराम माईन, दिगंबर विश्राम माईन, दीपक सीताराम माईन एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, त्याचबरोबर नितीन तुकाराम परब, नंद्या पवार ग्रुप यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. मी सहकार्य करणाऱ्या, आर्थिक पद्धतीनं मदत करणाऱ्या या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, यांचं अभिनंदन व्यक्त करतो आहे. पुन्हा एकदा सानिका संजय माईन, कासार कोळवत यांनी सुद्धा श्री गांगोबा माईनवड कबड्डी संघासाठी योगदान दिलेलं आहे. सुभाष जयराम कळमटे जे या गावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य म्हणून आहेत, ज्यात आपल्यामध्ये या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांनीही योगदान दिलेलं आहे, ठिकाणी मदत केलेली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा अजयचा पुतण्या या त्याच्यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्या असणाऱ्या खेळाडूंसमोर परंतु आपलं क्रीडा साफल्य दाखवतो आहे. पहा, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. दरम्यान मिलिंद भागवतराव गुळवे आरोग्य कर्मचारी यांनी आम्हाला मदत केली. डॉक्टर स्वप्नील मोरे प्राथमिक आरोग्य केंद्र खुर्द, त्यानंतर सुनील बाबू बोडेकर प्राथमिक शिक्षक हरपुडे नंबर 2, या गावचे ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव आदरणीय खरारे, या गावचे तलाठी सुरेश चारवे, अभिजित सफरे साडवली, गणेश माईन जे शिक्षक म्हणून दामापूरमध्ये काम करतात, अमोल किसनगुराव बैलगाडा मालक अंगवली, संतोष अडेराव माजी सरपंच अंगवली, मनोहर नारायण माईनकर, महादेव माईन दक्षिण जे या निवेखुर्द माईनवाडीच्या गावकीचे प्रतिनिधी, त्याचबरोबर पप्पू अळसुंदे, सुरेश राजाराम चव्हाण, त्याचबरोबर हरिश्चंद्र श्रीप्रसाद दळवी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, या सर्व मंडळींनी या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपले योगदान दिलेलं आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार. दरम्यान बघता बघता या ठिकाणी अजय स्मृती धामापूर आणि जातमाता तामाने यांच्यातील सामना या ठिकाणी संपलेला आहे.